चंदगड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना मुगळी, कान्हूर, नंदनवाड, शिरोळी, कालकुंद्री आदी गावातील ग्रामस्थांनी सावर्डे येथील प्रचार कार्यालयात जाहीर पाठिंबा दिला आहे। या पाठिंबा बैठकीसाठी चंदगड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी दिवसभर गाठीभेटी घेतल्या आणि शिवाजीराव पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। या कार्यक्रमात शिवाजीराव पाटील यांनी महायुतीचे उमेदवार राजेश पाटील आणि मानसिंग खोराटे यांच्यावर टीका करत घराणेशाहीपेक्षा शेतकऱ्यांच्या पोराला विजयी द्या असे आवाहन केले। आपल्या भागात दिसले का किती वर्षापासून 30-35 वर्षापासून पुढे राहतात त्याला शोधा, त्यांच्या घरी आपण जायला परवानगी किती वेळा आहे विचारून घ्या। एक आणि त्यांना आमदारकी दिली, त्यांच्या वडिलांना 2 आमदारकी दिली, त्यांच्या सासरे भावांना 3 वेळा खासदारकी दिली आणि देवगडला पण एकदा खासदारकी दिली। 7 पदं घेतल्यानंतर आपल्याला किती रोजगार भेटला, आपल्याला किती हॉस्पिटल आली, किती मेडिकल कॉलेज आली, किती नर्सिंग कॉलेज आली आणि किती रोजगार आले। प्लस आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेसोबत तुझ्या अजित पवार साहेब सोबत आहेत, तुझ्या महाराष्ट्राला शरद पवार साहेबांचा फोटो, आज युतीमध्ये तुझा अजित पवारचा फोटो आणि ज्या पक्षाच्या जीवावरती तुला एवढा फंड करतो, एवढा मिळवतो युती धर्म म्हणून, आज जगातला लोकप्रिय लीडरशिप नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावायला तुला लाज वाटते आणि सांगतो की भाजपमध्ये जाण्यापेक्षा घरी राहील। अरे कुठेतरी शब्दाला जाय राजा, कशाला चंदगडचं नाव खराब करतोस, लोक थुतू करतात म्हणून अजून पण वेळ नाही गेली, समाजकार्य कर, तुझ्या आता काय आता झालं ते सोडून दे आणि विकासाच्या बाबतीत मला सहकार्य आम्हाला कर, चांगल्या कामामध्ये तू आम्ही ज्या अर्थी तुला आम्ही शुभेच्छा दिल्या त्यानंतर तुमची सत्ता नव्हती तरी सुद्धा आपल्या तरी सत्ता आली की 2.5 वर्ष सत्तेसोबत आला, त्या सत्तेसोबत मला एक उदाहरण द्या की 10 कोटी निधी आणायची तुमची लायकी होती का? आज आमच्या सरकारमध्ये आला आणि ज्या भाजपला बोललात की बाबा भाजपमध्ये जाण्यापेक्षा घरी बसेल, अरे लाचार आमदार साहेब तुमच्या लाचारीचा गळ झालाय आणि त्याच्यामुळे आमच्या चंदगडवासियांचं नाव खराब होते म्हणून सांगतो। आता आलेला विकास निधी 1600 कोटी असेल तर तुमच्या खरं प्रामाणिकपणे असेल तर तुम्ही बोर्ड लावा, बोर्ड काजू बोर्डाचं पत्र माझं आहे आणि चंदगडमधला काय विकास असेल ते दुर्दैव आहे। एक रोजगार मेळावा दाखवा, एक रोजगार किती लावले ते दाखवा। तुमच्या शिक्षकांचे 2-2 पगार घेऊन तुम्ही त्यांना प्रेशर करता, या गोष्टी पुढे काढल्या पाहिजेत। आणि तुम्ही कर्नाटकमध्ये राहता, आज कर्नाटकचा तुम्ही विकास केला, बेळगावचं मान्य आहे, चंदगडमध्ये आमच्या एक MBBS हॉस्पिटल आहे, आमच्या लहान मुलीला आज रस्त्यात तडपडून ऍक्सिडेंट म्हणतात आहे, आज 51 अपघात झाले, 51 लोकांचा बळी तुम्ही घेतला वेगवेगळ्या सामून रस्त्यामध्ये आणि आज सर्व धनगरवाडीमध्ये आज आमच्या गोरगरीब धनगर समाज घोंगडीमध्ये त्यांच्या पेशंट घेऊन जातात, डिलिव्हरीसाठी घेऊन जातात। तुमची बायका पोरं सगळी सुखरूप बेळगाव आहेत, पण आमच्या दुसऱ्या नाव घेण्यापेक्षा समजा नागपूरला आपण किती जण कामासाठी जाणार आहे आणि हे घरांच्या आमची राहू दे, तर घरांच्या थांबवा, त्याला पण तीव्र संधी दिली आणि गौरवच्या त्या भाडोत्री माणसाला विचारा की तू भाड्याने राहतो तर भाड्यासारखंच राहा, मालकी लागू नकोस। ही चंदगड ही दौलतची शान आहे, अस्मिता आहे आणि शेतकऱ्यांचं 52 करोडचं देणं तुला MRP मधून ध्यान लावतो की आता इलेक्शन साहेबांना उभे तुला टीका केली, लोक दिशाभूल हा कारखाना देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुरू झाला, याचं भान ठेव, जाण ठेव की चंदगडची जनता तुझ्या पैशाला लुबाडणार पडणार नाहीये। काल सैनिक बांधवाला सगळे सैनिक बांधवांनी इथं माझ्यासोबत काम करा, 50 गुंठे जागा
मी हलकेला देतो आणि दीड करोड देतो असे मळवीकर साहेब बोलले त्यांच्या एका गावातल्या सैनिकांना. आणि एवढं वाईट वाटते की अशी लाचारी तुम्ही आमच्या गाण्याचे पैसे, आमच्या कामाचे पैसे तुम्ही आम्हाला ते पैसे देऊन आम्हाला बसू नका. जनता बसणार नाही. ही जनतेची लढाई जनतेने घेतलेली आणि हे सैनिक बांधव देशाची सेवा बघून आले. तुझ्यासारख्या भिगाऱ्याचे पैसे म्हणजे काय पुढे जाणार नाही याची काळजी घे. आणि तुझ्या हातात तुझं 39 वर्षाचं अग्रीमेंट सहकार क्षेत्रातलं हे पहिल्यांदा झालंय आणि याचा हिशोब किताब नंतर जानेवारी महिन्यापासून सुरू होईल. त्याची काळजी घे. आम्हाला कारखाना चालू ठेवायचंय, आमचा शेतकरी बांधव जगवायचाय आणि आमचा कामगार बांधव टिकवायचाय. ज्या कामगार बांधवांच्या जीवावरती तू कारखाना चालवतोस, अरे त्याला तू आई बहीण शिवाय देतोस, विसरू नकोस. आणि त्याला त्या मुलाने तू बंधून दाखवतोस आणि आमच्यावरती अत्याचार करू नकोस. ही संघर्ष जनता आहे, सोडणार नाही तुला. शिवाजीराव पाटील यांनी विकास आणि सामान्यांच्या हक्कासाठी लढा देण्याची ग्वाही देत जनतेचा विश्वास कायम जिंकण्याचे आश्वासन दिले आहे. रवी पाटील, KMM मराठी, चंदगड.